असे अचानक आलात नाही? काही महत्वाचा निरोप होता? जी शंभूराजेंचा निरोप? जी. असा काय निरोप आहे ज्यानं आमच्या सुनबाईंचा चेहरा पडलाय? काही गंभीर बाब आहे का? गंभीर असं काही नाही. राजांचा निरोप होता की आता गडावरती सण समारंभ साजरे करू नका. म्हणजे काय आहे की त्या निमित्तानं अनोळखी लोक गडावर राजवाड्यात येतील आणि काहीतरी घातपात होईल. घातपात? तुम्हाला काय वाटतं? माफ करा मातोश्री, पण आपण पण सावध असलेलं बरं. बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, येतो मी. आज्ञा. आता हो सुनबाई, आम्हालाही काही सुचत नाही. सोयरा मातोश्रींना आम्ही अशा काही सांगून आलोय की मंगळागौर त्यांना मोठ्या जोशात साजरी करायची आहे. आम्ही तेच सांगायला आलो होतो की थोरल्या बाईसाहेब हरकून गेल्यात म्हणून. आणि इथे येऊन पाहतो तर काय वेगळाच पेच निर्माण झालाय. आता काय करावं? राजांचा आदेश पाळण्यासाठी जर मंगळागौर रद्द केली तर सोयरा मातोश्री नाराज होते आणि सोयरा मातोश्रींना खुश ठेवण्यासाठी मंगळागौर साजरी केली तर राजांना डावलल्यासारखं होईल. राजे नाराज होतील. पण शंभूराजे नाराज झालेत तर एक वेळ ती नाराजी दूर करता येईल. पण थोरल्या बाईसाहेब नाराज तर होतीलच, पण नव्यानं गैरसमजही निर्माण होतील. हो ना हो. अवघड झालंय हो सगळं. अवघड आहे, पण तरीही यातून मार्ग काढावा लागेल. काय हो? जरा जाऊन येते, थोडा उशीर होईल. कुठे निघालात? एवढे तयार होऊन दागिने घालून? सोयरा मातोश्रींकडे. त्यांचा निरोप आलाय. नेहमी तर आम्हाला निरोप येतो, आज तुम्हाला निरोप आला? कशासाठी आणि कसला निरोप? किती भांबावल्यासारखं करताय? गेले काही दिवस बघतीये मी, कुठे साधं वाजलं तरी बावरता. मी कशाला बावरेल? मला हे सांगा, तुम्ही का निघालात थोरल्या महाली? मंगळागौर आहे जानकीबाईंची. मंगळागौर? असं याचा अर्थ पन्हाळ्यावर आपल्या सावत्र मुलावर एवढं संकट आलं, त्यातून ते वाचले. ते मनावर न घेता राजमातोश्रींनी इकडे मंगळागौरीचा घाट घातला. तर घाट सोयरा मातोश्रींनी नाही घातला, घाट घातला येसूबाईंनी. असं म्हणजे राणी साहेबांची कल्पना आहे. म्हणजे जानकीबाई एवढ्या शिवरायांच्या सुनबाई, पण त्या गडावर आल्यापासून काही कोड कौतुक असं झालंच नव्हतं. म्हणून मंगळागौर साजरी करणार आहेत थाटामाटात. थाटामाटात? करा करा, चांगलंय. गडावर सण उत्सव साजरे झालेच पाहिजेत. मला नवल या गोष्टीचं वाटतं, एवढा मोठा प्रसंग आला शंभूराजेंवर, पण राणीसाहेब येसूबाई हल्ल्या का, घाबरल्या का? उलट घरातल्या माणसांची केवढी जाण आहे, सगळं जिथल्या तिथं करतात. करा म्हणावं. पुढे हे करायला मिळेल न मिळेल का नाही मिळणार करायला? म्हणजे
राजकारणाच्या व्यापातून सवड मिळते कुठे, म्हणून म्हटलं. तुमच्या बोलण्याला काही धरबंदच नसतो. तुम्ही बोलता त्यातून 10 अर्थ निघतात. 10 अर्थ तुम्ही काढता. येते मी. घ्या खेळून, खेळा जिम्मा, खेळा फुगडी, पण शेवटचीच. कारण यापुढे आमची फुगडी सुरू होणार. कदाचित हा गडावर शेवटचा सोहळा ठरणार. अहो किती उशीर. बघताय ना आम्ही तालीमखान्यातून आलोय ते. घ्या. आणि न्यारी कुठे? मी पाहताय ना आम्ही किती कसरत करतोय ते. अहो तालीमखान्यात तर सगळी बोथट हत्यारच असतात ना. तालीमखान्यात बोथड हत्यार आणि समोरी तिखट माणसं. न्यारी आणायला सांगितली तर बोथड हत्यारांचं घेऊन बसलेत. अहो आता थोडे दिवस उशीरच होणार. कारण गडावर आमच्या शिवमंगळागौरीची धामधूम सुरू झालीये ना. शिवमंगळागौर म्हणजे ती कशासाठी करायची असते? तुम्हाला नाही माहित? नाही. अहो ही शिवपार्वतीची पूजा असते. ही आपण करायची, म्हणजेच आम्ही करणार. असं? हो, ही सौभाग्यदायिनी देवी असून आपल्या पतीच्या संरक्षणासाठी ही मंगळागौरीची पूजा करायची असते. खूप लोक येणार आहेत. म्हणजे मग आमचे दादासाहेब येणार? हो, ताईसाहेब तर पणावर निरोप पाठवतीलच. खूप मज्जा असते. फुगडी झिम्मा घेऊन अख्खी रात्र जागवायची आणि मग देवीची गाणी म्हणायची. तुम्ही म्हणणार गाणी? हो म्हणणार ना. पण आम्ही असं ऐकलंय की स्नानापासून पूजा संपेपर्यंत कोणाशीच बोलू शकत नाही. आमच्याशी नाही? नाही. दूध घ्या, आम्ही न्यारी घेऊन येतो. अहो पण केव्हा आहे मंगळागौर? अगदी तोंडावर आली हो गोष्ट. आता कितीसा वेळ उरला. हो ना. मंगळागौरीचे तोंडी निरोपही पाठवले थोरल्या मातोश्रींनी. तयारीही सुरू केली आहे. तुम्ही काहीतरी सांगणार होता, काहीतरी मार्ग काढणार होता. मातोश्री मार्ग एकच, मंगळागौर रहित करावी. नको नको, म्हणजे रहित करण्याचं काही नाही हो. पण धाकल्या सुनबाई जानकीबाई नाराज होईल पोर. हो मातोश्री, पण मग त्यांचं लग्न झाल्यापासून त्यांच्या मनासारखं असं काहीच घडलं नाहीये. जणू दुःखाला सामोरं जाण्यासाठीच त्या गडावर आले. नको हो नको, हिरमुसून जाईल ती पोर. सुनबाई, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा यातून. मातोश्री मार्ग एकच आहे. थोडं वातावरण निवळलं की मग साजरी करावी मंगळागौर. शिवाय जानकीबाईंची समजूत आम्ही काढू. जानकीबाईंची समजूत काढा, पण थोरल्या महाली हे रुचेल का? तोच तर प्रश्न आहे मातोश्री. त्यांना नाही पटणारे. थोरल्या बाईसाहेब चिडतील. मातोश्री, दोघांपैकी कोणीतरी एक चिडणारच. मातोश्री चिडल्या तर एखाद्या वेळेस ते परवडेल. पण राजांचा आदेश डावलून जर आपण मंगळागौर साजरी केली आणि काही अनिष्ट घडलं तर त्याचा काय जबाब द्यावा राजांना? आणि त्यांनी निरोप घेऊन कोणाला पाठवले तर बहिर्जी काकांना. त्याचा अर्थ बाब गंभीर आहे. राजांना नक्कीच याचा सुगावा लागला असणार की काहीतरी घडणार आहे. म्हणूनच मंगळागौर रहित करा.
पण ते थोरल्या बाईसाहेबांना खिजवल्यासारखं होईल. तुम्ही मुद्दाम तर करत नाहीये ना, अशी शंका त्यांच्या मनात निर्माण होईल. आम्ही जातो, आम्ही बोलतो त्यांच्याशी. नको मातोश्री, होणार नाही, परंतु रागाच्या भरात पान उतारा व्हायचा. त्यापेक्षा आम्हीच जाऊन बोलतो. आम्हीच सांगितलं ना की मंगळागौर साजरी करायची. मग आता आम्हीच जाऊन सांगतो की मंगळागौर रहित करावी लागेल. आलोच आम्ही. ही इरकल बघा, या सगळ्या पैठण्या बघा. आता आमचं काही वापरणं होत नाही, म्हटलं त्या निमित्तानं सुनबाईंना काही द्यावं. अहो तुम्ही सुद्धा एकदा नजरेखालून घाला. अहो बघायचंय काय, सगळी लुगडी नजरेत बसावी अशी आहेत. खरंच या सगळ्या लुगड्यांना आठवणींची जरीकाठ आहे बघा. या पैठणींच्या चंद्रकळेवर आठवणींच्या ठिपक्यांचा महाल आहे. मायेचा महाल, लाडाचा महाल, कौतुकाचा महाल. आपण बायका अशा गोष्टीत गुंतत असतो. लोकांना वाटतं बायकांना लुगड्यांचा मोह आहे, पण नाही. आपल्याला हवे असतात ते त्या लुगड्यांच्या पदरावरचे आनंदी मोर. अगदी खरंय तुमचं. आता ही इरकल बघा, ही आमच्या बहिणीने अनुबाईंनी बंगळुरूहून पाठवली होती आम्हाला. आणि ही पैठणी आमच्या दादासाहेबांनी बाळराजेंच्या जन्माच्या वेळी दिली होती आम्हाला. बघा, अशा आठवणी असतात. कावेरीबाई, आम्ही काय म्हणतो, ही पैठणी बघा कशी दिसेल सुनबाईंना. अगदी छान. हो ना. मग चला, ठरलं तर सुनबाईंना हीच पैठणी द्यायची. अहो नटण्या मुरडण्याचे दिवस त्यांचे नाही का आता. खरंय. राजांनी सांगितलंय की गडावरती माणसं जमू देऊ नका. कोणत्याही अनोळखी माणसाला गडावरती प्रवेश देऊ नका. श्रावण महिना आहे, तरी बी सणसूद साजरा करू नका. समारंभ करणं तर टाळाच. मंगळागौरीच्या तयारीचं काय? मला काय करायचंय? तुम्ही काही करायचं नाही. सगळी जय्यत तयारी आम्हीच केली आहे. तुम्ही फक्त यायचं, नाचायचं आणि खेळायचं. तरीही काही काम असेल तर सांगा. काहींना आठवणीनं आमंत्रण पाठवायची, काहींना पाठवली आहेत, काहींना पोहोचताय. एवढंच काहीच राहिलंय. कावेरीबाई, आम्ही काय म्हणतो, मंगळागौरीसाठी आलेल्या सगळ्या वशळ्यांना आयुष्यभर आठवणीत राहील अशी वस्तू आणि मानाची पैठणी चोळी द्यायची असं ठरवलंय. तुम्हाला काय वाटतं? पण वस्तू कोणती देणार? सोन्या चांदीचा हळदी कुंकवाचा करंडा. आवडेल हो. वशळ्या मुली खुश होतील. जानकीबाईंची समजूत आम्ही काढू. जानकीबाईंची समजूत काढा, पण थोरल्या महाली हे रुचेल का? आत्ता आम्ही येताना पाहिलं ना, गडावरच्या मुली खुश आहेत. हो हो, अहो त्यांचा उत्साह दांडगा आहे. पण तुम्ही सुद्धा कशात कमी पडू नका. आम्ही कशाला कमी पडतोय? झिम्मा, फुगडी, पिंगा, कोंबडा, गोफ आमच्यासारखा कोणीच खेळत नाही. आणि घटकाभर फुगडी खेळलो ना तरी दमत नाही. आम्ही ठरवलंय, खेळता खेळता मुलींना, बायकांना केशर दूध आणि सरबत सुद्धा द्यायचं. म्हणजे सगळंच ठरवलंय की?
हो तर, आणि जे काही ठरवलंय ते सगळं तसंच्या तसं करायचं सुद्धा. खरंच हे सगळं आमच्या मोठ्या सुनबाईंमुळे घडून येते. त्यांनीच मंगळागौर साजरा करण्याचा निर्णय घेतला. हो बघा ना, एक जाऊबाई दुसऱ्या जाऊबाईच्या आनंदाचा विचार करत नाही, पण त्यांनी केला. खरंच आता कधी एकदा अंगणात चिम्मा फुगडीचा दणात्कार होतोय असं झालंय बघा आम्हाला. मातोश्री तुम्ही? असू द्या असू द्या. ताईसाहेब कुठे आहेत? आता इथेच होत्या, बाहेर गेले, येतीलच एवढ्या. ताई साहेबांकडे काय येणं केलं तुम्ही? हे बघा, आम्ही पैठणी इरकल आणल्यात, बघा ना मातोश्री. अरे वा, छान आहेत. सूतही मऊ दिसतंय, जरी काठही छान आहेत साड्यांचे. आवडली तुम्हाला पैठणी? हो आवडली ना. आम्हाला पैठणी आवडली, पण त्याही पेक्षा जास्त तुम्ही आवडलात आम्हाला. या बसा. आता बोला. आम्हाला ताईसाहेबांना विचारायचं होतं, आम्ही कोणतं लुगडं नेसू? मंगळागौरीच्या दिवशी आम्हाला कोणतं लुगडं खुलून येईल? खरं तर कोणते दागिने घालू आणि त्या काय घालणार आहेत? कारण आम्हाला त्यांच्यासारखं छान छान दिसायचंय. आणि त्या तर तशा साध्याच असतात. तेच तर विचारायला आलोय आम्ही. कुठे आहेत त्या? बोलवणं पाठवता का? थोरल्या महाली गेल्यात त्या. मग आम्ही पण त्यांना तिथेच भेटतो. थांबा, नका जाऊ. का मातोश्री? आम्ही तर म्हणतो तुम्ही पण चला. चला ना मातोश्री. नको, आम्ही तिथे येऊन काही उपयोग होणार नाही. माफी असावी मातोश्री, पण असं का बोललात? तुम्ही समजूतदार आहात, महाराजांच्या सूनबाई आहात तुम्ही. आता आम्ही जे सांगू ना ते शांतपणे ऐकून घ्या. तुमची मंगळागौर थाटामाटाने साजरी करण्यास नजरबाजांनी नाही सांगितलं, आणि तसा शंभूराजेंचाही निरोप आहे. म्हणजे आमची मंगळागौर होणार नाही? नाही होणार. पण मातोश्री, आम्ही इतकी सगळी तयारी केली, इतक्या मैत्रिणी गोळा केल्या, त्यांना सांगितलं, त्या तर आम्हाला हसतील ना? नाही हो, तुम्हाला कोणी हसणार नाही. नाही कसं हसणार? ते आम्हाला चिडवणार. मातोश्री, तुम्ही एकदा राजांना सांगा ना, एकदा ताई साहेबांना सांगा ना. नाही हो जानकीबाई, समजून घ्या. सुरक्षेमुळे नाही करता येणार मंगळागौर. मातोश्री, मंगळागौर होणार नाही. मंगळागौर होणार. मंगळागौर होणार? हो, आमच्या जाऊबाईंनी एवढी तयारी केलीये, मग ती तयारी आम्ही वाया कशी जाऊ देऊ? ताई साहेब, मंगळागौर होणार. आम्ही आजच बहिर्जी काकांसोबत पन्हाळगडी निरोप पाठवतो आहोत. पण काय निरोप पाठवणार तुम्ही? आम्ही निरोप पाठवतो, राजांना सांगतो, राजे, आम्ही तुमचा अर्धा आदेश पाळला आणि अर्धा आदेश डावलला. तो आमच्या जाऊबाईंच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी. समारंभ साजरा होणार, पण गडावर बाहेरची कोणतीच माणसं येणार नाही, आणि याची काळजी आम्ही घेऊ.